नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठा अपडेट आलेला आहे. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या अगोदर पाहिलं होतं की पात्रता आणि अपात्रता निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांना लाभ भेटत होता, परंतु आता याची छाननी सुरू झालेली आहे आणि यामध्ये आता अपात्र महिलांना बाद करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. तर चला मग पाहूयात की यामध्ये कोणत्या महिला अपात्र करण्यात आले. अधिकृत माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे. म्हणजे कोणत्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे पहा. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे. वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000, कुटुंबातील सदस्याच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या आणि नमो शक्ती योजनेचा लाभार्थी असलेल्या स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000. अशा एकूण अपात्र महिला ज्या आहेत ते 5 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेले, 65 पेक्षा जास्त वय असलेले, कुटुंबात 4 चाकी असलेले आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेले, तर अशा एकूण 5 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे. त्यानंतर आदित्य तटकरे यांनी दुसरी माहिती शेअर केलेली आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. म्हणजे या अगोदर ज्या अपात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट झालेले आहेत त्यांचा लाभ परत घेतला जाणार नाही. म्हणजे या अगोदर पैसे आलेले असते, पैसे तुम्हाला परत करावे लागणार नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्याच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. म्हणजे इथून पुढे तुम्हाला फेब्रुवारीपासून हप्ता मिळणार नाही. या 5 लाख ज्या अपात्र महिला असतील त्यांना इथून पुढे लाभ मिळणार नाही. या अगोदरचे जे पैसे आलेले आहेत ते शासन तुमच्याकडून परत घेणार नाही. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.